आईबाबांची स्मृतिचित्रे हा मौज दिवाळी अंक 2020 मधला लेख बालमोहन लिमये यांनी लिहिलाय. आपल्यासाठी वाचत आहेत अजित भुरे. आईबाबांची स्मृतिचित्रे. माझे बाबा आचार्य विष्णू प्रभाकर लिमये स्वातंत्र्यसैनिक होते, संस्कृतचे गाढे पंडित होते. आणि माझी आई डॉक्टर ताराबाई जोगळेकर सुद्धा स्वातंत्र्यसैनिक होती, उत्कृष्ट स्त्रीरोगतज्ञ होती. खूपच उशिराने विवाह होऊनही त्यांनी उणापुरा 40-42 वर्षांचा संसार केला. बाबा स्पष्ट वक्ते, तडफदार होते, तर आई सौम्य पण खंबीर होती. ते दोघे अतिशय वेगळ्या प्रकारच्या कुटुंबात जन्मले, वाढले. पण राष्ट्रप्रेम हा दोघांना एकत्र बांधणारा दुवा होता. त्या दोघांबद्दलच्या माझ्या तसंच त्यांनी स्वतःबद्दल मला सांगितलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या आठवणी मला आजही भूतकाळात घेऊन जातात. बाबांचा जन्म सांगलीला 28 एप्रिल 1900 रोजी झाला. त्यांचे वडील प्रभाकरपंत सांगली संस्थानात पोलीस खात्यात जमादार होते. बाबांचे 2 बंधू, 1 बहीण, 2 चुलत बंधू आणि बालविधवा होऊन घरी परतलेली चुलत बहीण असा परिवार होता. बाबांपेक्षा 2 वर्षांनी मोठा असलेला त्यांचा भाऊ श्रीपाद खूप तरतरीत आणि गोरागोमटा होता. तो 11 वर्षांचा असताना एक दिवस प्रभाकरपंत बाबांना म्हणाले, विष्णू, तुझा दादा गेला. प्लेगने त्याचा बळी घेतला होता. बस एवढीच आठवण राहिली होती बाबांना आपल्या मोठ्या भावाची. सांगली हायस्कूलमध्ये शिक्षण घेताना बाबांना सांगलीचे ज्येष्ठ पंडित श्रीपादशास्त्री देवधर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेत एखादा विद्यार्थी कितीही अभ्यासू, हुशार आणि तल्लख असला तरी जेव्हा मॅट्रिक परीक्षेची वेळ येते तेव्हा ठिकठिकाणच्या अशाच उत्तम विद्यार्थ्यांच्या तुलनेत तो कुठे बसेल याची कुणालाच कल्पना नसते. बाबा जेव्हा 1917 साली मॅट्रिक परीक्षेला बसले तेव्हा मुंबई इलाख्यात म्हणजे बॉम्बे प्रॉव्हिन्समध्ये सिंध, गुजरात, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक असे सगळे भाग होते. या संपूर्ण इलाख्यात बाबा एकूणात 3रे आले आणि त्यांनी संस्कृत विषयात सर्वाधिक गुण मिळवले. पूर्वीच्या काळी संस्कृत हा खास विषय मानला जाई. म्हणूनच कदाचित मुंबईचे प्रसिद्ध शिक्षणप्रेमी व्यापारी जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांच्या स्मरणार्थ 1886 सालापासून मॅट्रिक परीक्षेला संस्कृतात गुणानुक्रमे पहिल्या 2 क्रमांकांच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या ठेवल्या होत्या. पहिली शिष्यवृत्ती महिना 18 रुपयांची आणि दुसरी 12 रुपयांची होती. साहजिकच बाबांना पहिल्या क्रमांकाची जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळाली. त्या काळी 18 रुपये आणि 12 रुपये या काही छोट्या रकमा नव्हत्या. शिवाय अशी शिष्यवृत्ती मिळालेले अनेक विद्यार्थी नंतर मोठे विद्वान झाले किंवा मोठ्या पदांवर पोहोचले. निबंधकार शिवराम महादेव परांजपे यांना 1890 साली, तर भारताचे माजी अर्थमंत्री चिंतामण द्वारकानाथ देशमुख यांना 1912 साली पहिली जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यामुळे ह्या शिष्यवृत्त्यांना फार महत्त्व प्राप्त झाले होते. तब्बल 43 वर्षांनी 1960 मध्ये मी जेव्हा मॅट्रिक परीक्षेला बसलो तेव्हा सुद्धा या जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्त्यांच्या दरमहा रकमा तेवढ्याच होत्या. मुंबई बोर्डामधून आता सिंध आणि उत्तर कर्नाटक वगळले गेले होते. पश्चिम महाराष्ट्राबरोबर गुजरात या बोर्डात असण्याचे हे शेवटचे वर्ष. मी एकूणात 2रा आलो आणि संस्कृतात 2रा आल्याबद्दल मला 2री जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळाली. ह्या निकालाची स्वतःच्या मॅट्रिकच्या निकालाशी तुलना करून बाबा म्हणाले, 3+1 पेक्षा 2+2 बरे. कारण कुठल्या तरी एका विषयात पहिला नंबर येण्यापेक्षा सर्व विषयात मिळून वरचा नंबर येणे चांगले. 1917 साली महाविद्यालयीन शिक्षणासाठी बाबा विद्येच्या माहेरघरी म्हणजे पुण्याला आले. तेव्हा पुण्यात 3 कॉलेजेस होती. सर्वात जुने पण जरा गावाबाहेर असलेले डेक्कन कॉलेज, गावातले फर्गसन कॉलेज आणि नुकतेच सुरू झालेले न्यू पुना कॉलेज म्हणजे सध्याचे सर परशुराम भाऊ कॉलेज. बाबांनी फर्गसन कॉलेजमध्ये BA साठी प्रवेश घेतला. ते कॉलेजच्या Sample complete. Ready to continue?